रे गिअर उतरवला नाही रे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण निघालोय सज्जनगड रोडला आणि आज एक न्यू मेंबर ॲड झाला आहे. मागे फिर तोंड दाखव आहे. तर माझा ब्रदर आहे आणि हा करण आहे. आज आणि काय आला नाही, त्याच्या हँडल सायकलचं हँडल मधनं तुटलं आहे त्यामुळे तो काय आला नाही. तर आता आपण निघूयात. आता म्हणणे आला आहे त्याला म्हणलं जाताना फिरवून आणूयात, कारण तो इतके दिवस झाला आला इकडं, त्याला काही फिरायलाच नाही आला. त्याला म्हणलं सकाळी येतो झाला. करण भाऊलाच उशीर यायला लागले आता. काल बा दाखवतो तुम्हाला. आज काय झालं ना काय माहिती, हळूहळू हळूहळू चाललंय याचं. काय झालं? होय दम लागला होय. चल लवकर बस आता तरी. ही मारत बसले मोबाईल मध्ये मुस्काळ घालून. पडतंय गिअर उतरवला नाही रे. गिअर उतरायचं विसरलं. तर आता झाली स्कीम मोठी. तर माझ्या नादात होतो मी आणि आपटलं जोरात.
ते गिअर काढायचं गिअर टाकायचं विसरलो. पॅन्डल होता लूज एकदम. मला वाटलं गिअर आहे टाईट. मी गेलो पॅन्डल मार जोरातच सुटलो. थाडकन आपटलं पुढं आत्ता जस्टच. ठीक आहे ओके जा. कुठं पळायला कुठं पोराला हसायचं सुताना झालंय बघा. ही बघा ओगी हसतंय हे बघा. कुठं आहे अरे कुठं आहे दिसत ना. पूर्ण लेन चेंज करते राव. जमला ते तिरक झालं. स्टँड तिरक झालं. सर्व डायरेक्ट असा सर्व ते डॅमेज आलं. ही कॉर्नर घसत गेला सगळा. म्हणजे आता बघ की आपण पळावं लागलो का नाही सायकल असं पॅन्डल आता टाईट असतो का नाही ते लूज पडतं बघ सगळं. असं पॅन्डल मारलेलं बी कळत नाही का नाही आपल्याला. हां ती पॅन्ट सापडत नाही म्हणजे मला तेच झाला विषय. शांत वाटत आली की रे मग होणार आता उठं पुढं टाय टाकायचं एकदम मोठं नाही बस. अशी होती गिअरला सायकल. फर्स्ट गिअरला होती दोन्ही बाजूने. आणि आलो की वरनं मी आणि असं पॅन्डल होता ना. आता मला वाटतं टाईट आहे रे पॅन्डल म्हणून मी असं झपकन दिलं गेली पुढं डायरेक्ट. असं हँडल होतं ते असंच झाला. असं पोचलोय आणि बघू दे कसे पोचलोय. येतोय की तो सरळ जाणार ना. तर बघू दे कशी पोचलोय. आज आपल्याला काही इकडं जायचं नाही. आज आपल्याला जायचं इकडं बघू देत ना डायरेक्ट सरळ. परत आता थांब त्याला येऊ देत. स्टॉप घेतलंय कुठं राहिला. आपण वळलंच नाही ना कुठं. त्याला माहिती आहे रस्ता. आलं बघ आला बघा. कसं वाटतंय चढ कसं वाटतं. दम मस्त वाटतं. दम अजिबात भरत नाही. अजिबात भरत नाही ना. अंधारा उतारा येत ना आता पुढे. आता मनाचा डायलॉग वाटायला लागला हमारे में ऐसा ही होता है. मग मला तेच म्हणलं चल जायचं का त्याच्या त्याचा जायचं का तिकडे. वाचवत आज मी. चल इकडे जाऊ. त्याला भरला एकदम मागाशी मला म्हणते असलं कुठनं आणलंय म्हणते मला इकडे. हमारे में ऐसा ही होता है. तर आता काम करू परळीपर्यंत जाऊ आपण इथनं. आता थांबा इथं. थांब मला कॅमेरा लावतो. तर इथनं आता आम्ही परळीपर्यंत जाणार आहे खाली घाट उतरून पूर्ण पुढेपर्यंत. जरा नाहीच परळीपर्यंत जमलं तर थोडं खाली तिपर्यंत जाऊन वर जायचं परत. तर मागच्या खाली घेतो तिथपर्यंत तरी जावं लागतं. फोटो काढले त्याने तिथं. तर कॅमेरा माउंट करतो मी. भेटू आता.
पळ आता हात सोडून आता. खालीपर्यंत तर गाडी आली तर तेवढा नाही तर डायरेक्ट खालीच सुर. तर आता हे घाट उतरला तो आता सज्जकडच म्हणते तर बहुधा बसला असला भारी वाटलं. पूर्ण घाट हात सोडून उतरला तर थोडा मध्ये पकडला हात मी म्हणलंही नाही करण्याला घाटात जाऊन पुढे जाऊन तर करण गेला बघा पुढे तिकडे त्याला घाटत काही करा का बाहेर थोडा टँकाची आहे का असला भारी सीन झालाय ना. Stunter, दबाय लागला टायर उलटा झाला पुढच्या टायर हवा आहे त्याच्यात. बघा दबला टायर दिसला का हलते पोचले. कुठलं गाव रे तर हॉटेल तर दिसतंय कुठलंही मला माहित नाही. तर कुठनं आलो आपण डबेवाडीच्या तर पुढे आलोय आम्ही. सज्जनगड दिसतोय सगळं मग दार दिसतोय तर माझं अजून एवढंच जातो. बघा दिसलं का दार ते दार सज्जनगडचं आहे. लांब आहे तसं अजून लय त्याचं काय चाललंय मन्या बसलंय मोबाईलमध्ये बघत. तर आता पुढे जायला काय नाही पण मन्या म्हणते तू आणलंयस मला कोणीकडे लई चढ आहे म्हणते. आता जायला त्याला अरे मन्या बोल हा चढलंय म्हणते. हा चढ थोडाच आहे पण दम जास्त भरायला लागलाय माझा. तर जाताना घाट चढायचं त्याला पूर्ण. आणि हे थोडीशी केस विस्कटलीत माझे पण काय नाही चालतंय. तर आपण खाली लय लांब आलोय 2-3 किलोमीटर आलोय त्या घाटापासून जास्त झाले. चला आता टाइम लॅप्स काढतो मी.
बघा बघा, दिसला आला तुम्ही, आला. सबस्क्राईब करा चॅनलला, दिसताल. बायसायकल आहे भेटत. चॅनल आहे आपला नाही जातो, थांबले माझे राजधानी. अरे हे व्हिडिओ बघितलेत मी, राजधानी साताऱ्याचा. हा? त्याला हे पण केलं, लाईक पण केलेलं आहे. आलेला आहे आता. तुम्ही जाता का तिकडे शूटिंग असतं त्या चॅनलला, असतो. काय नावाने आहे रे? बायसायकल आहे भेटत. गेले की यार कुठं राहिले. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हां, थँक्यू. हे तरी आलं बघा, कुठं गेलं. तर आता झालाय पचका लय मोठा. मी तिथनं सायकल घातली वरती, म्हणलं उतरता येईल, पण वरनं जाऊन बघतो तो असला मोठा चढ होता. तो हे म्हणला फुटशील म्हणला तू, आणि ते करण पण म्हणला फुटते गेला ते पुढं. आता निघत चल, हळू 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 आणली सायकल खाली. आता बघतालच तुम्ही. आता जस्ट घाट चढायला सुरुवात केली आम्ही, आणि ही दोघं महाग आहेत. माझा काही विषय नाही, गिअर सायकल असते म्हणून मी चढतोय आरामात. पण या दोघांना जरा त्रास लागलाय चढायसाठी. बघा इथं मने आहे, इथं मने खरं नाही. हळूहळू यायला लागलेत त्यांनी. अजून बराच आहे. आम्ही आता इनिशियलला आहे घाटाचं, तर एवढा चढतो आणि डायरेक्ट बघू भेटतो तुम्हाला. मी तिथं झाले वर परत. ही पोरं करण एवढं बारक आहे, मग चढवता येईल भारी. तर त्याच्या कॅरियरच्या माग लोड आहे अजून वरनं, पण तरी पण तो चढवते. पण मन हे आमचा जमला आहे, त्याला काय सवय नाही म्हणून तो चालत 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 चढवायला लागलाय. पण घाट लय पण असं मोठं नाही म्हणायला, पण काय आहे त्यांची सायकल आहे ना, त्यामुळे जरा त्यांना पॅन्डल थोडं हे होते, अडकल्यासारखं होतंय, दाबायला ना. मी पण बघा शकतो का, जरा त्यांच्यासारखं म्हणलं आपण पण फिल घेऊन बघूया कसं होतं. त्यांच्यासारखं सेम गिअरचं सिस्टम केली आणि चढवायला बघितलं तर 100 असली कुत्ती ना सायकल. तरी पण करण भाऊकडे दम आहे आपल्या. करण भाऊ खरंच चढतोय फास्ट. मी आता ब्लॉग एंड करतो, कारण ब्लॉग लय मोठा व्हायला लागलाय. ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यानंतर ऑल क्लिक करा, म्हणजे मला माझ्या प्रत्येक नोटिफिकेशन पहिल्यांदा बघायला मदत होईल. बाय.